चालू आहे ना ऑनलाईन करायचं. गुड इव्हिनिंग मॅम. आता तिसरी आणि चौथीचे विद्यार्थी जॉईन झालेले असतील अशी मी आशा करते. पाचवीचे असतील तरी चालेल, काय अडचण नाही. बेसिक क्लिअर होईल. जे सुरुवातीलाच बसतात, पहिल्यांदाच बसतात परीक्षेला, स्पर्धा परीक्षेच्या, तर त्यांनी आलं तरी काही हरकत नाही. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करा. मागील 4 वर्षांपासून आपले ऑनलाईन क्लासेस आहेत. अगदी नामांकित नावाजलेले हे आपले कसे क्लासेस आहेत. खेड्यापाड्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त लिंक शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांना क्लास मिळत नाहीत त्यांना अगदी घरी बसल्या क्लास करता येतील अशी सर्वांची सुविधा झाली पाहिजे. सर्वांपर्यंत क्लास गेले पाहिजे, अभ्यास करता आला पाहिजे, सर्वांना स्पर्धा परीक्षेची माहिती झाली पाहिजे. या उद्देशानं सर्वांपर्यंत लिंक शेअर करत चला. चला तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ई स्पार्क ऑनलाईन क्लासेस मध्ये. आपल्या क्लासला तर रविवारी क्लासला सुट्टी राहणार आहे. काल बऱ्याच जणांचे मेसेज होते. मी तुम्हाला परवाच्याच क्लासमध्ये सांगितलं होतं की उद्या संडे आहे, सुट्टी राहील. ओके, चला मग सुरुवात करूयात. बुद्धिमत्तेचा पहिलंच प्रकरण आहे आकलन, सूचना पालन. आकलन मध्ये वेगवेगळे घटक आहेत, जसं की सूचना पालन आहे, संख्या मालिका आहे, यासारखे छोटे छोटे घटक जे आहेत, अक्षरमाला आहे, या घटकांचा, या उपघटकांचा समावेश हा आकलन मध्ये होत असतो. आकलन म्हणजे एखादी गोष्ट जी की आपल्या कानावरती पडत असते, मग ती औपचारिक असेल किंवा अनौपचारिक असेल, पण ती व्यवस्थित समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्याचं आकलन होणं गरजेचं आहे. चांगली असेल, वाईट असेल, बऱ्याच वेळा आपल्या कानावरती अनेक गोष्टी येतात, समोर दृश्य दिसतात, मग ते दृश्य आणि कानावर पडलेल्या गोष्टी याचा व्यवस्थित अर्थबोध झाला पाहिजे, यांची व्यवस्थित सांगड घालता आली पाहिजे, म्हणजे एक प्रकारचं हे आकलन आहे. आता या घटकावरील प्रश्नांमध्ये सूचना दिलेल्या असतात, त्या सूचना नीट समजून घेणं म्हणजे आकलन आहे. कारण या उपघटकाचं नाव, आकलन मध्येच उपघटक आहे तो सूचना पालन. जे सांगितलंय तेच करायचंय, जेवढं सांगितलंय तेवढंच करायचंय, एक सांगितलं की दुसरं करायचं नाही. व्यवस्थित सूचना पाहून घ्यायच्या, काय सांगितलेली आहे सूचना, त्या सूचनेनुसारच कार्य करायचंय, हे या घटकाचा उद्देश आहे. मग या सूचना पालन मध्ये काय तुम्हाला सांगणार आहेत पहा. तुम्हाला कशा कशाचा अभ्यास असणार आहे. तुम्हाला असणार आहे स्वरांचा अभ्यास, व्यंजनांचा अभ्यास, अल्फाबेट्स असतील कुठेतरी. आता हे पुढे उपघटक आहेत, संख्या मालिका, अक्षरमाला. त्याबरोबर आहे तुम्हाला वर्ग, घन, सम, विषम, म्हणजे या सर्वांचाच जवळजवळ समावेश हा मराठी व्याकरणातला, त्याबरोबर गणिताचा थोडासा उपयोग, जवळजवळ दोन्ही विषयांचा समावेश या पहिल्या प्रकरणामध्ये केलेला असतो. मराठी ग्रामरचा पण इकडे उपयोग होतो आणि गणिताचा पण उपयोग होतो. संख्या आणि संख्या प्रकार, त्याबरोबर सम, विषम, मूळ, संयुक्त, अशा ज्या काही संख्या आहेत, त्या संख्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण याच्यानंतरचा पुढचा आपला संख्यांवरती प्रश्न राहणार आहेत. त्याबरोबर आणखी काय असणार आहे पहा. डाव्या उजव्या बाजूने आलेले अक्षर, डावी बाजू म्हटलं की सुरुवातीपासून धरायचं. समजा आता मी ए, बी, सी, डी, ई, एफ ही अक्षरं घेतलेली आहेत आणि इथे जर डावीकडून म्हटलं मग काही वेगळी सूचना नाहीये. मग डावीकडून म्हटलं की पहिलं अक्षर डावीकडचं आहे ए,
दुसरं आहे बी आणि उजवीकडून असं जर म्हटलं सूचना आहे की उजवीकडून दुसरं अक्षर कोणतं, तर उजवीकडून पहिलं अक्षर एफ, दुसरं आहे ई. हे डावं उजवं हे लक्षात ठेवा. फक्त डावा आणि उजवा असा उल्लेख केला तर. पण जर आता तुम्हाला सांगितलं की सी च्या डावीकडील पहिले अक्षर कोण, मग आता सी च्या डावीकडील पहिले अक्षर, मग सी ला आपण पाहिजे सी च्या, मग आता सी पासून जिकडे आपला डावा हात तिकडेच घ्यायचा. सी चं डावं आणि पहिलं अक्षर आहे हा बी. हे लक्षात ठेवायचं. डावं उजवं सुद्धा इथं व्यवस्थितरित्या समजणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला असं सांगितलं की सी पासून उजवीकडील तिसरे अक्षर कोणते, मग सी पासून उजवीकडे, आता उजवीकडे पहिलं अक्षर झालं डी, दुसरं झालं ई आणि तिसरं झालं एफ. म्हणजे आपलं अपेक्षित उत्तर होतं एफ. हे झालं. कोणाकडून डावं उजवं हे महत्वाचे आहे. सी पासून डी पासून असा जर उल्लेख केला तर या प्रकारे पहा. आणि फक्त डाव्या बाजूने चौथे अक्षर कोणते, मग फक्त डाव्या बाजूने चौथं म्हटलं की पहा पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं. मग चौथा मिळाला तो डी. या प्रकारे ही सूचना असते. शब्द उलट क्रमाने लिहा. आता एखादा शब्द असतो, समजा मँगो शब्द देते मी तुम्हाला. मग आता मँगो शब्द हा उलट क्रमाने लिहायचा आहे. उलट क्रमाने लिहायचा आहे म्हणजे अगोदर काय लिहावं लागेल, ओ लिहावं लागेल, मग जी, मग यन आणि मग यम. उलट क्रमाने लिहून डावीकडून तिसरे अक्षर कोणते, उलट क्रमाने ते लिहून घेतलं, मग डावीकडून तिसरं अक्षर, पहिलं झालं ओ, दुसरं झालं जी, तिसरं झालं यन. या प्रकारच्या देखील सूचना असतात. समजा एखादा मराठी शब्द घेऊयात आपण. समजा आपण सुविचार हा शब्द घेऊयात. सुविचार. हा. मग आता सुविचार हा शब्द दिला जातो आणि त्यामध्ये सूचना असते की डावीकडून दुसरे आणि चौथे अक्षर कोणते. पहा, डावीकडून दुसरं आणि चौथं अक्षर, मग डावीकडून दुसरं झालं हे वी आणि चौथं कोण आहे, चार. मग या वीर शब्दाला एखादा असाही प्रश्न येऊ शकतो की डावीकडून दुसरे व चौथे अक्षर तयार करा व त्याचा अर्थपूर्ण एखादा दुसरा शब्द लिहा किंवा त्याचा विरुद्धार्थी शब्द लिहा किंवा त्यासारखा समानार्थी शब्द लिहा, असंही होतं. किंवा आता हा शब्द आहे सुविचार शब्द, मग हा सुविचार शब्द कसा तरी वेगळा असा करून दिलेला असतो. आता सुविचार मधला सु मध्येच कुठेतरी घेतलेला असतो, वी कुठेतरी घेतलेला असतो, चा कुठे घेतलेला असतो आणि र अशी फोड केलेली असते आणि या अक्षरांपासून अर्थपूर्ण असा शब्द तयार करा. मग अर्थपूर्ण शब्द तयार करायचे, प्रत्येक अक्षरांची सांगड घालून पाहिजे. अगोदर र घेतला तर र, चा, सु, वी असा काही शब्द होतो का, नाही, अर्थपूर्ण होत नाही. म्हणजे आपण दुसरं काहीसं पाहायला पाहिजे. मग असं एक एकेला घेऊन अगोदर पटकन पाहिलं किंवा ओळखीचा शब्द असतो पटकन, हा इथे आपल्याला चारच अक्षर आहेत, पटकन लक्षात येतोय. जेवढा तुम्ही जास्त सराव करणार तेवढा तुम्हाला हे प्रश्न अगदी सोपे आणि सहजपणे समजणारे आहेत. लगेचच आपण थोडासा सराव झाला 5-10 प्रश्नांचा की लगेच लक्षात येतात. हा, सुविचार शब्द इथे तयार होत आहे. झाला सुविचार हा अर्थपूर्ण शब्द तयार. मग या प्रकारचे प्रश्न इथे येत असतात. त्याबरोबर शब्दांमधील अक्षरांची संख्या, एखादा शब्द दिलेला असतो. जसा की आता शब्द मी घेतला महाभारत. पहा, महाभारत या शब्दामध्ये किती अक्षर आहेत? मग किती अक्षर आहेत पहा बरं. 1, 2, 3, 4, 5. 5 अक्षरांची संख्या आहे. त्याबरोबर कधी-कधी महाभारत या शब्दामध्ये स्वर किती, व्यंजन किती हे येतं. आता समजा आता हा मी पुन्हा एकदा महाभारत शब्द लिहिला. महाभारत. मग आता स्वर व्यंजन तुम्हाला थोडक्यात सांगते. 5वी ला झालंय पहा काल परवाच. सर्वात महत्वाची अशी माहिती, स्वर आणि व्यंजन समजणे खूप महत्वाचे आणि तुमच्या वयात जर समजतंय ना, तर जसं एखाद्या बिल्डिंगचा पाया हा जसा मजबूत राहतो, बिल्डिंग कधीही ती तुटणार नाही किंवा कधीही ती कोसळणार नाही. जेवढा तुमचा पाया मजबूत, तेवढी तुमची बिल्डिंग कशी असणार, एकदम मजबूत असणार आहे.
मग आपल्याला मजबूत बिल्डिंग बनवायची, आपल्याला काहीतरी करायचंय, आयुष्यातलं आपलं ध्येय पूर्ण करायचंय. तर आजपासून आपला पाया कसा असायला हवा? पक्का. आणि तो पक्का पाया कसा करायचा? कुठलीही गोष्ट अगदी मुळापर्यंत जाणून घ्यायची. उगाच वर करायचंय म्हणून करायचं नाही. मुळापर्यंत जेवढं तुम्ही जाणून घेणार आतापासून, जेवढी तयारी करणार, तेवढं तुमचं जे काही बिल्डिंग होणार आहे आपली नंतरची. बिल्डिंग म्हणजे खरोखरची काही तुमच्या आरशाशी म्हणत नाही मी तुम्हाला, की सिमेंट वाळू. आपली बिल्डिंग म्हणजे आपलं काय? आपलं शिक्षण घेऊन जेवढं आपण स्ट्रॉंग होणार आहे, जेवढं आपण मोठ्या पदावरती जाणार आहे, तीच आपली महत्वाची बिल्डिंग असणार आहे. नंतर जेवढे एक मिनिट हा आता जेवढी तुम्ही कष्ट करण्याची तयारी दाखवणार, तेव्हा तुम्हाला नंतर सुखच सुख असणार आहे. म्हणून आतापासून थोडस कष्ट करायला सुरुवात करायची. काहीच नसतं वेगळं, एवढं सोपं असतं की नाही पुढे सुद्धा. आता जर कष्ट केलं, कष्ट म्हणजे काय तुम्हाला खड्डे खांदायचं काम नाही लावते मी, अभ्यास करण्यामध्ये कष्ट करायचे. थोडासा एक दिवसात 1 तासभर वेळ दिला की नाही अगदी मन लावून, तर सर्व काही होतं. तर तुम्हाला सर्व तुमच्या इच्छा, अपेक्षा पुन्हा पूर्ण करता येणार आहेत. तुमचं बेसिक क्लिअर असायला हवं. तुम्हाला स्वर, व्यंजन माहीत असायला हवी. आता थोडक्यात मी तुम्हाला सांगते स्वर काय असतात. स्वर हे अ पासून ते औ पर्यंत असतात. असे 14 स्वर असतात पहा. त्यांच्यामध्ये आणि असे धरून 14 स्वर आहेत. त्यानंतर असतात स्वरादी. म्हणजे जे स्वरांच्याही आधी उच्चार होतात असे स्वरादी. मग हे आहेत 2 अंबारीचा आणि आहा ज्याला आपण विसर्ग म्हणतो. त्यानंतर असतात अनुनासिक. अनुनासिक तुम्हाला फक्त माहीत असायला लागतं. तुम्हाला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. एवढं स्वर व्यंजन घेतलं तरी लक्षात राहील. पण मी आता सांगितलं की आपल्याला थोडंसं मुळापर्यंत जायचंय. मग अनुनासिके. मग अनुनासिके कोणते आहेत? राहिला की आपला एक शब्द. एक मिनिट हां. अनुनासिके कोणते आहेत अनुनासिके? 5 असतात अनुनासिक. पहा क च्या लाईनमध्ये येतो असं ड सारखा न. त्याला न म्हणायचं. प्रत्येक अनुनासिकांचा उच्चार हा न होतो, एकाचा म होतो हे लक्षात ठेवायचं. दुसरा एक त्र सारखा असतो. याला पण न म्हणायचं. बरेच जण काय करतात? याला त्र म्हणतात. त्र नाही येतो. त्र हा एक जोड अक्षर आहे. त आणि र पासून तयार झालेलं त्र असतं. बरं. त्याबरोबर आणखी काय असतो? न बाणाचा एक असतो, न नळाचा एक असतो आणि मक्याचा एक असतो. झाले 5 जण. हे यांना म्हणायचं अनुनासिक. त्यानंतर असतात व्यंजन, ज्यांना आपण कन्सोनंट साउंड म्हणतो. स्वरांना व्हॉवेल साउंड आणि व्यंजनांना कन्सोनंट साउंड म्हणायचं. व्यंजन जे की क पासून ते ळ पर्यंत. क ते ळ तसं ज्ञ पर्यंत आहेत. पण याच्यामधले जे 2 आहेत, त्यांना काय म्हणायचं? जोड अक्षर किंवा त्याला संयुक्त व्यंजन. इथं संयुक्त व्यंजन नाव लिहून देते. एवढं लिहून घ्या वाटल्यास तुम्ही. हे बऱ्याच वेळा शाळेमध्ये सुद्धा एवढं कधी-कधी कोणी डिटेल घेत नाही. संस्कृतीच काय आलं बघ मध्येच नाव आलं. हां, चुकून आलं माझ्याकडून. संयुक्त लिहायचं होतं. संयुक्त व्यंजने. संयुक्त व्यंजने कोणते असतात? क्ष आणि ज्ञ. क्ष आणि ज्ञ यांच्यामध्ये 2-2 व्यंजन असतात हे लक्षात ठेवा. असे काहीचे शब्द येतात. आता महाभारत हा शब्द आहे. मग याच्यामध्ये म कसा तयार झाला असतो? हा कसा तयार झालेला आहे? 1 मिनिटात तुम्हाला शिकवते. आपण बाराखडी का शिकतो याचा उपयोग सांगते मी तुम्हाला. आपण क, का, की, की हे असं शिकायला लागतात की नाही तुम्हाला? हे का शिकवलं जातं? की आता पाय मोडलेले असतात अक्षर त्यांना म्हणायचं असतं व्यंजन. असा जर पाय मोडलेला क घेतला आणि त्याच्यामध्ये स्वर जर मिळवला तर तो क होत असतो. आलं लक्षात? समजा आपण का तयार कसा झाला पहा. का कसा तयार होतो? मग अगोदर सगळे पाय मोडलेलेच घेऊयात म्हणजे का कसा तयार होतो ते घेऊ. क पाय मोडलेला क त्याच्यामध्ये आ घेतला की क ला काना का तयार होत असतो. स्वर आणि व्यंजन एकत्र आलं की एक अक्षर तयार होत असतं. अक्षरांपासून शब्द तयार होत असतो. शब्दांपासून एक वाक्य तयार होतं. वाक्यांपासून उतारे आणि उतार्यांपासून एखादा पाठ, एखादा धडा तयार होतो हे लक्षात ठेवा. पुन्हा आपण क घेऊयात. आता क ला पहिली वेलांटी की कशी तयार झाली?
पाय मोडलेला क घ्यायचा, याच्यामध्ये इमारतीचा मिळाले. झाला हा की. म्हणजे हे क, का, की, हे स्वर आणि व्यंजनानुसार तयार झालेले हे लक्षात ठेवा. म्हणून हे तुम्हाला बाराखडीची झाली तर 14 खडी ती तुम्हाला शिकवली जाते शाळेमध्ये पण. तुम्हाला हे लिहायला सांगितलं जातं पहा. मला सांगा बरं तुमच्या शाळेमध्ये सांगतात का? लिहा बरं आज 14 खडी, आज 5 वेळा लिहा. असं लिहायला सांगतात का तुम्हाला? क पासून ते ज्ञ पर्यंत लिहा. ते आलं लक्षात तुम्हाला? असं होतं ना? ऐकायला थोडंसं बोरिंग वाटेल. पण खरोखर खूप महत्वाचं आहे बरं हे महत्वाची गोष्ट आहे. आणि महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घ्यायला शिकायचं. छोट्या वयातच सर्व काही आलं पाहिजे. पहा आता क ला दुसरी वेलांटी कशी तयार होत असते? क मध्ये जर इडलिंबूचा मिळवला तर काय होणार आहे? दुसरी वेलांटी. इमारतीचे मिळवलं की पहिली वेलांटी. दुसरा मिळवलं की काय झाला? हे झालं. दुसरी वेलांटी मिळवलं की क ला दुसरी वेलांटी झाली. मग आता क मध्ये जर मिळवला उखळाचा तर क ला पहिला उकार कु होतो. क मध्ये जर उसाचा मिळवला तर क ला दुसरा उकार कु होत असतो. हे आलं तुम्हाला लक्षात? असं क, का, की, कु, के, कै, कम, कहा, क्या आणि क पण होतो याच्यामध्ये. आता त्यांचा सिरियल नंबर कुठे येतो, तुम्ही कुठे लिहिता तो पहा. बरं हे लक्षात आलं का तुम्हाला? का पूर्णच लिहून द्यावं लागेल तुम्हाला शेवटपर्यंत? हे आलं का तुम्हाला? हा उद्देश म्हणजे एवढं फक्त तुम्हाला माहिती असावं. हे आलं लक्षात तुम्हाला? कधी-कधी काय होतं, एखादं काय असतं म्हणजे आपल्या कानावर जरी पडलं ना, आपल्याला पुढे उपयोग त्याचा होतो. आता एकदम तुम्हाला स्वर व्यंजनावर डिटेल असं जास्त प्रश्न नसणार आहेत, पण आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो एकत्रित असा. मंथनमध्ये नाही आलं तरी तुम्हाला कुठेतरी दुसऱ्या परीक्षेमध्ये येणार आहे, अक्षरगंगाला येईल. अक्षरगंगाच्या नाही परीक्षेमध्ये आलं की तुम्हाला कुठेतरी विद्याभारतीची एखादी परीक्षा असते. तिथे नाही आलं की तुम्हाला एटीएस आहे, बीडीएस आहे, म्हणजे मराठी विषय जिथे जिथे तिथे कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये तुम्हाला एखादा प्रश्न यावरती येऊ शकतो. म्हणजे अशी तयारी करायची की आपण एक अभ्यास करतो ना स्पर्धा परीक्षेचा, आपल्याला कुठेही नेऊन बसवा कुठल्याही परीक्षेला, तरी तो व्यवस्थितच आला पाहिजे. आणि एक एवढा अभ्यास केला की नाही तुमच्या समोर कुठलंही पुस्तक येऊ द्या, कुठल्याही प्रकाशनाचे काही फरक पडत नाही, एवढं सोपं जातं. कुणाला विचारायला सुद्धा गरज पडत नाही. तिसरी वाल्यांनी सोडवलं की चौथीला ते मनाने सोडवतात. कुठेतरी एखादी अडचण असली की मी आहे तुमच्या बरोबर. मला मिस कॉल करायचा किंवा एखादा मेसेज करायचा. किंवा ते आपले पुन्हा 15 तारखेपासून तर क्लास चालू होणारच आहेत. आपले क्लास सुरू होणार आहेत. मग एकदम ते वार्षिक आपले क्लास राहणार आहेत. वर्षभर आपली एकमेकांशी गट्टी राहणार आहे. प्रत्येकाशी आपली चर्चा होणार आहे. प्रत्येकाचे नाव माझ्या ओळखीचे असणार आहे. आज तुम्ही रोज 100 विद्यार्थी येतात, पण तुमचं प्रत्येकाचं नाव मला माहित नाही. किंवा प्रत्येकाकडे मी सर्वांकडे इतके लक्ष देऊ शकत नाही. कारण आज नवीनच कोणीतरी 100 आहेत, उद्या नवीनच कोणीतरी 100 आहेत. रोज-रोज 30-30 मुलं येत नाहीत. काही-काही रोज मुलांना एखाद्याला जॉइन होते लिंक, एखाद्याला होतच नाही. पहिल्या 2 मिनिटांमध्ये 100 झाले की त्यांचा नंबर लागून जातो. पण नंतर 15 तारखेनंतर मात्र तसं होणार नाही. आपला स्पेशल असा एक क्लास राहणार आहे. त्यामध्ये तुम्हाला आलंच पाहिजे. तेव्हा तुम्हाला अगोदर मी जॉइन करूनच घेणार. पण त्याच्यासाठी आपले कसे असणार आहेत क्लास तिकडे पेड असणार आहेत. त्याच्याविषयी तुम्हाला ती नंतर माहिती दिली जाईल. बरं पाहता हे तर लक्षात आलं. शब्दांमधील अक्षरांची संख्या किती? शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवणे. जसं की आपण सुविचार मधले अक्षर इकडे-तिकडे करून सुविचार हा शब्द अर्थपूर्ण केला होता. शब्दांमध्ये आलेली जोड अक्षरे ओळखणे. जसं की आता एखादा शब्द हां. आता कृपा हा शब्द आहे. मला सांगा बरं, या कृपा शब्दामध्ये किती जोडाक्षर आहेत? पाहूयात कोणाकोणाला माहिती आहेत जोडाक्षर कशाला म्हणायचे आणि किती आहे त्याच्यामध्ये जोडाक्षर? मी चॅट बॉक्समध्ये चेक करते पहा. प्रत्येकाचं उत्तर चेक करते. चॅट बॉक्स आहे. हां, पहा. सर्वांचं उत्तर एक आलंय आणि सर्वांना एक माहीतच नाहीये, की याच्यामध्ये एकही जोडाक्षर नाही. कृपा शब्दामध्ये एकही जोडाक्षर नाही. पहा बरं मला वाटलंच होतं तुम्ही एक हे देणार, उत्तर देणार.
कृपा या शब्दामध्ये एकही जोडाक्षर नाही. याला कारण आहे, कारण कृ हा जोड अक्षरामध्ये येत नाही. स्वर आणि व्यंजन जेव्हा एकत्र येत असतो, ते फक्त एक अक्षर तयार होत असतं. 2 व्यंजन आल्यानंतर एकत्र आले तर तिथे जोडाक्षर तयार होतं. कृ कसा तयार झाला पहा, क पाय मोडलेला क अधिक ऋषीचा ऋषी माहितीये तुम्हाला ऋषीचे? मला सांगा बरं, हा ऋषी तुम्हाला कुठल्या लाईन मध्ये पाहायला मिळतो? स्वरांच्या की व्यंजनांच्या? आता ही स्वर आणि व्यंजनांची लाईन कशी ओळखायची? तुम्ही आतापर्यंत अंकलिपी वापरली होती. अंकलिपीमध्ये 2 भाग केलेले असतात. अ पासून ते आ पर्यंत आणि क पासून ते ज्ञ पर्यंत. मग तुम्हाला वरच्या भागामध्ये हा ऋषीचा दिसतो की खालच्या भागामध्ये? वरती नाव दिलेलं असतं पहा, स्वर, व्यंजने. कुठल्या भागामध्ये दिसतो हा ऋषीचा? आता माईक ऑन आहेत सर्वांचे. मला सांगा, वरच्या की खालच्या? वरच्या 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 लाईन मध्ये ज्यांनी अंकलिपी बहुतेक वापरलीच नाही. वरच्या लाईन मध्ये असतो. कुठे असतो ऋषीचा? अ पासून ते औच्या रांगेमध्ये असतो. औषधाच्या किंवा अहाच्या विसर्गापर्यंतच्या, अ ते आहापर्यंत पाहून घ्या. आज ज्यांना खात्री नाहीये ना वरच्या की खालच्या, त्यांनी क्लास नंतर काय करायचं, आपल्या बहीण भावांची एखादी अंकलिपी असेल किंवा तुम्ही आणखी अंकलिपी वापरत असताल आणि काही लाज वाटू द्यायची नाही अंकलिपी वापरायची. अंकलिपीमध्ये खूप सारी माहिती असते. अगदी एमपीएससी पर्यंत अंकलिपीची गरज पडते. आता एमपीएससी वाले अंकलिपी घेऊन नाही जात, पण क ख ची लाईन त्यांना नंतर पाठ करावी लागते. माहिती तुम्हाला, आता जरी तुम्हाला क ख पाठ नसलं की नाही, तरी मोठ्या मुलांना 8वीच्या मुलांना विचारा तुम्ही, 8वी 9वीच्या. क ख ची लाईन पाठ करावी लागते पहा त्यांना. ती अक्षर मला पाठ करावी लागते. पंचम वर्ग त्यांना पाठ असावे लागतात. त्यांना वेगवेगळ्या ट्रिक माहिती असाव्या लागतात. म्हणून आतापासूनच आपण पाठ करून टाकायचे, पुढे टेन्शनच नाही. पहा, क अधिक ऋषीचा हा एकत्र घेतल्यानंतर तो तयार झाला क्रू. म्हणजे तुम्हाला जर असा पृथा शब्द आला, क्रू आला, प्रू आला, श्रू आला, द्रू आला, तर असे लक्षात ठेवायचे की हे जे आहेत ऋषी पासून तयार झालेले, यांना जोडाक्षरामध्ये घ्यायचं नाही. पण असा जर शब्द आला तुम्हाला एखादा, कृष्ण, आता मात्र तुम्हाला याच्यामध्ये एक जोडाक्षर सापडणार आहे, श आणि न. याच्यामध्ये जोड शब्द आहे, जोडाक्षर आहे. किती आहे संख्या? 1 आहे. मुद्दामून फसवण्यासाठी असा एखादा शब्द दिला जातो. आलं लक्षात तुम्हाला? किंवा आता अथर्व हा शब्द दिला मी. अथर्व. आता मला सांगा, यामध्ये जोड अक्षर किती? आता उत्तर तुमचं येईल बहुतेक बरोबर. आता हे तर तुम्हाला माहीतच असणार आहे. चैतन्य शिंदेचं उत्तर आहे 0. हे आत्ताच आहे की मागचं आहे? हां, 1, 1, 1 आता येते. 0 आणि 1. बरं, आता मला वाटलंच होतं. आता बरेच जण उत्तर 1 देणार आणि बरेच जण 0 देणार. यामध्ये एक जोडाक्षर आहे. अथर्व. रफार वेगळा असतो आणि ऋकार वेगळा असतो. याला म्हणायचं रफार. पहा, वच्या डोक्यावरती जो असतो रफार असतो आणि असा जो खाली जो असतो की नाही, आता वच्या असा खाली जर आला तर त्याला म्हणायचं ऋकार आणि वरचा जो असतो तो रफार असतो. याचं नाव काय? रफार. रफार हा जोड अक्षरामध्ये येतो आणि याचं नाव काय? ऋकार. ऋकार नाव असतो. रफार आणि ऋकार हे लक्षात ठेवायचं. बरं, आता अजून एकदा पाहूया तुम्ही. तुम्हाला आणखी एक ट्रिक देते पहा. हां, आता मला सांगा, अक्षर याच्यामध्ये किती जोडाक्षर आहेत? अक्षरामध्ये जोडाक्षर किती? असा प्रश्न येतो. अक्षर या शब्दामध्ये जोडाक्षर किती आहेत? 1. अरे वाह! हुशार झालात पहा. मी अगोदरच लिहिलं होतं ना तुम्हाला, संयुक्त व्यंजन आहे. संयुक्त व्यंजन किंवा याला जोडाक्षर म्हणायचं क्षला. इथे क्षची फोड करून दाखवली पहा. क्ष कसा तयार झाला? क्ष तयार होण्यासाठी पाय मोडलेला क एक घ्यावा लागला, पाय मोडलेला श एक घ्यावा लागला आणि अ एक घ्यावा लागला. इथे पाय मोडायची विसरली त्यांची. प्रिंट मिस्टेक थोडीशी झाली त्यांच्याकडं. शाई कमी पडली असेल बहुतेक.
हां, म्हणजे क्ष, क आणि श हे 2 व्यंजन एकत्र आले आणि एक स्वर तर असतोच. स्वराशिवाय अक्षर तयारच होऊ शकत नाही. मग असे 2 व्यंजन एकत्र आले आणि तसं जर एखादं अक्षर तयार झालं, की त्याला जोडाक्षर म्हणायचं. ज्ञ कुठे आला? आता ज्ञान असा शब्द आहे, तर यामध्ये सुद्धा ज्ञ हे जोडाक्षर आहे, हे लक्षात ठेवा. चला असे तर प्रश्न आपल्याला पाहायचेच आहेत. बरेच जण ये-जा करायला लागले पहा, बोरिंग वाटायला लागलं. पण बोरिंग वाटू देऊ नका. एखादा क्लास तुम्हाला वाटू शकतो बोरिंग, फक्त आपल्याला मजा-मस्तीसाठी क्लास नाही करायचे. तर व्यवस्थित समजून घ्यायचंय. ज्याला व्यवस्थित अभ्यास करायचाय, पुढे चालून काहीतरी करायचंय, जिद्द आहे, काहीतरी करणार आहे मी. मला सर्वच एक्झाम क्रॅक करायच्यात. चांगल्या मार्काने पास व्हायचंय. तर त्या मुलांनी जेव्हा क्लास जॉइन केलाय, तो शेवटपर्यंत ठेवायचा आहे. मध्येच ये-जा करायची नाही. वर्गामध्ये सुद्धा पहा तुम्ही एखादा धडा अर्धा शिकवून झाला आणि अर्ध्यामध्ये गेलात, तर तुम्हाला काहीच लक्षात येणार नाही. काय चाललं होतं आणि कुठून सुरुवात आहे, कसं करायचं हे तर काहीच कळणार नाही. म्हणजे अपुरं ज्ञान हे सर्वात जास्त घातक आहे पहा. ज्ञान नसलेलं एखाद्या वेळेस बरं आहे, पण अपूर्ण ज्ञान हे खूप धोकादायक आहे आणि आपल्याला असं धोकादायक मध्ये जायचं नाही. बरं, आता जोडाक्षरं तर ओळखायला येऊ लागली. पहा अकारांत, आकारांत, इकारांत, इकारांत, उकारांत, उकारांत शब्द ओळखणे. आता ही काय भानगड आहे बरं? अकारांत, उकारांत याला काय म्हणायचं? जेव्हा पहा आता आपण अकारांत शिकूया याच्यातला प्रकार. अकारांत शिकवलं की तुम्हाला पुढच्या मनानेच येणार एवढं सोपी गोष्ट आहे. आता एखादी गोष्ट आता मी समजा शब्द दिला. स न. पहा न. माझा उच्चार शेवटी काय आला? न. आला की नाही? आला. शेवट अक्षर स्वर काय आलं? आपल्या बोलण्याकडे लक्ष ठेवायचं. पण मी जर असा शब्द लिहिला असता, ठसा, ठसा. पहा शेवटी काय आला? ठसा. उच्चार काय आला? किंवा ता आला. शेवटीचे उच्चार मी लिहून घेते आणि याच्यानुसार तुम्हाला आता एखादा जोडाक्षर पण समजा भक्त. काय झाला? भक्त. शेवटी काय आला? आला. आता आणि आ वाले घेतले मी तुम्हाला. जिथे-जिथे आला त्याचं नाव आहे अकारांत. म्हणजे ने अंत झालेला शब्द. तर तो कसा झाला? अकारांत. हा काय म्हणायचं? अकारांत हा झाला आणि ज्याचा अंत आने झाला, तो झाला आकारांत. सोपं आहे की नाही? पहा बरं अकारांत, आकारांत. आता इकारांत पाहू आपण. इकारांत कसा? आता मी संस्कृत मधला रवी लिहिला. रवी कारण रवी जर एकटा लिहिला तर तो रवीला दुसरी वेलांटी असते. आणि संस्कृत मधला रवी लिहिला, की त्याला रवीला पहिली वेलांटी येत असते. आणि असा जर रवी लिहिला, तर रवी पहा कुठला इथं आपण पटकन म्हणून जातो. मग असा पहिल्या वेलांटीवाला आला की तो इकारांत झाला. आता हाच जर रवी मी जर दुसऱ्या वेलांटीमध्ये लिहिला असा रवी, तर तो झाला इकारांतच झाला. पण कुठला इकारांत झाला? दुसऱ्या वेलांटीमधला. आता इथं उकारांत पाहू. खाऊ आणि आपण एखादा समजा शेवटी येणार आहे. एखादा मऊला पण असाच येतो. एखादा आपल्याला कुठला घेता येईल पहा. सई नाही. असा जर आला तर हा कुठला उकारांत हा उकारांत झाला असा. असा एखादा शब्द मला पहिला वाला आठवावा लागेल, की ज्याला शेवट येतो. अं, बरं तुम्ही एखादा आठवा. मला काही लगेच आठवना शब्द. पहा अकारांत, आकारांत, इकारांत, इकारांत, उकारांत. मग हे जे शब्द आहेत, एकारांत पण असतो. एकारांत, ऐकारांत, ओकारांत म्हणजे या अक्षरांनी अंत झालेले हे शब्द असतात. त्यांना अशी नावं दिलेली असतात. मला सांगा बरं तुम्हाला आठवतोय का असा उकारांत पहिला उखळाचा येतो शेवटी असा एखादा अक्षर सांगा बरं. बरं एखादा शब्द सांगा. एखादा शब्द लिहा चॅट बॉक्समध्ये. हां, माऊ पण माऊला हा उकळाचा नाही उसाचा येतो माऊला. हा नाही येत.
लिहा एखादा शब्द तसा. अचानक कधी कधी आठवत नाही आपल्याला. हा, तुम्हाला आठवलं की तुम्ही तसा लिहा आणि त्याला हा उकारांत म्हणा मग असा. बर, आता पुढे पहा. पुढे काय आहे? वाक्यातील ठराविक अक्षरी शब्द ओळखणे. मग आता किती अक्षरी शब्द आहे हा ओळखायचा असतो. एखादा जोड शब्द दिला पक्का, मग याच्यामध्ये अक्षर किती होती. मग जोड अक्षराला एक घ्यायचा की दोन असतो. मग हे याच्यामधलं कन्फ्युजन हे निर्माण करणारे अक्षर मोजायचा. त्याबरोबर वाक्यातील जोडाक्षरयुक्त शब्द ओळखणे. जसं की आपलं एक उदाहरण झालेलं आहे जोडाक्षर. जसं की आता अज्ञान असा शब्द दिला तरी ज्ञ हा त्याच्यामध्ये जोडाक्षर आहे. ज्ञ हा म्हणजे अज्ञानमध्ये एक जोडाक्षर आहे. पहा आता वाक्यातील जोडाक्षर युक्त, एक मिनिट हा, वाक्यातील जोडाक्षरयुक्त शब्द ओळखताना क्ष व ज्ञ हे सुद्धा जोडाक्षर आहेत हे लक्षात ठेवा. जसं की क्ष आणि ज्ञचे इथे फोड तयार करून दाखवलेली. क्षची फोड कशी तयार होती? क अधिक क्ष अधिक अ. ज्ञ, ज्ञ कसा तयार झाला? द घेतला, न घेतला, य घेतला, म्हणजे तीन तीन व्यंजन एकत्र आलेत तेव्हा तो ज्ञ तयार झाला. बरं, मला सांगा इथपर्यंत तुम्हाला थोडंफार लक्षात आलं का? नाहीतर काय लावलं मॅडमनी बोरिंग, अजून तर प्रश्नच नाही सुरू केले, एवढं एवढंसं शिकवायला आम्हाला तासभर लावले, असं नाही ना होते. हे समजतंय ना नक्की? हो. समजलं ना? महत्वाची माहिती आहे. काय करायचं असतं? जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा बसणार आहेत की नाही, तुम्हाला सांगते की आपण घाई करायची नाही, एकदम घाई, रिलॅक्स राहायचंय. कधी घाई करायची नाही, समजून घेताना घाई करायची नाही. व्यवस्थित समजून घ्यायचे. एक प्रश्न असा समजला की त्याच्यावरती आपल्याला 20 प्रश्न येऊ द्या त्याच्यासारखे. आपण काही मागे हटणार नाही. त्यासारखे आपल्याला कितीही प्रश्न येऊ द्या, तरी ते आलेच पाहिजेत अशा प्रकारे समजून घ्यायचंय. मोजून आपल्याला रोज 5 प्रश्न समजून घ्यायचे व्यवस्थित, पण त्या 5 वर आधारित त्याच्यासारखे 50 प्रश्न येऊ द्या, तरी ते आपल्याला सोडवताच आले पाहिजे. जेवढे जास्त प्रश्न सोडवतो ते तेवढा हुशार असतो असं नाही. जो कमी प्रश्न सोडवून महत्वाची सर्व माहिती समजून घेतो आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याची तयारी दाखवतो त्याला खरा हुशार म्हणायचं. मग तुम्हाला त्याच प्रकारे हुशार व्हायचंय. नुसते 100 प्रश्न सोडवायचे आणि काहीच नाही लक्षात आलं. आपले आले नुसतेच गोल गोल करून. तसं करायचं नाही. आता इथे पहा, इथे तर हा प्रश्न दिलेला आहे सोडवून, जाऊ द्या, तुम्हाला आहे अंक हे तर देणार आहे मी तुम्हाला. पीडीएफ देणार आहे. इथे स्पष्टीकरण आहेत. आपण काय करूयात, हे जरा दुसरे प्रश्न घेऊयात, सराव प्रश्न पेढी घेऊयात, म्हणजे तुम्हाला प्रश्न समजावून पण सांगता येतील. शेवटचे 6 मिनिट राहिलेले आहेत, 6 मिनिट आपला क्लास राहिलेला आहे. आता प्रश्न काय पहा, प्रश्न कसे सोडवायचे. 4-5 प्रश्न झाले की तुम्हाला अंदाज येऊन जाईल आणि राहिलेले प्रश्न मग तुम्ही सोडवायचे आणि मला ते फोटो पाठवा किंवा तुमच्या घरी जरी दाखवलं ना अभ्यास, तुमचा होमवर्क तरी चालेल. जे उरलेले प्रश्न असतात तो रोज आपला होमवर्क असणार आहे हे लक्षात ठेवा. पहा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद या शब्दसमूहात प हे अक्षर किती वेळा आलेले आहे. म्हणजे आता आपल्याला अक्षर मोजायचंय. प प अक्षर किती वेळा आलं. आता मी एक प्रश्न तुम्हाला एवढा समजावून सांगते, त्याच्यानंतर तुमचे तुम्ही सोडवायचे. माझ्या अगोदर पाहूयात तरी पण किती जणांचं उत्तर येतं. पहा, महाराष्ट्रामध्ये तर काय कुठं प दिसलेलं नाही, राज्यामध्ये नाही, पण परीक्षामध्ये प आहे आणि परिषदमध्ये प आहे. किती सोपा प्रश्न होता. किती वेळा आलं अक्षर? 2 वेळा, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. व्हेरी गुड. पहा, सर्वांचं उत्तर येत होतं पर्याय क्रमांक 3. म्हणजे काहींनी पर्याय क्रमांक टाकला आणि काहींनी उत्तर 2 टाकलं असं. मग आता त्याच्यातलं मला समजून घेणं आता महत्वाचं आहे, की नेमकं उत्तर तुमचं काय होतं. 3 दिलं तरी बरोबर आणि 2 दिलं तरी बरोबर. मी पर्याय क्रमांक 3 म्हटलं की मग उत्तर देणार नाही, नाही आम्ही असं 2 वेळा असं सांगितलं होतं. मला तुम्ही पर्याय क्रमांक टाकायचा फक्त. पर्यायाचा क्रमांक सांगायचा. आता पुढचा प्रश्न पहा. बालभारती या शब्दातील मधले अक्षर कोणते? पाहूयात कुणाचं सेकंदामध्ये उत्तर येते पटपट पटपट. पर्याय क्रमांक 4 भा हे अक्षर मधलं आहे ना, अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न फास्ट फास्ट पाहूयात आपण, सोपे सोपे प्रश्न आहेत आता.
हा, आता प्रश्न क्रमांक 3 आहे. ही अक्षरमाला आहे. अशी काही अक्षर दिले की याला म्हणायचं अक्षरमाला. या अक्षरमालेत किती अक्षरे 2 वेळा आली आहेत? तर आता आपण पाहूयात किती आली. बरं, 3 म्हणणं आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 होता का? आपण चेक करायचं काय काय अक्षर आहेत बरं. द, आता मी इथे लिहूनच घेते. द किती वेळा द दिसला बरं? 1 वेळा, 2 वेळा, म्हणजे मला द मिळाला 2 वेळा. आता दुसरा बघूयात. प एक अक्षर होतं. प किती वेळा होतं? 1 वेळा, एकच वेळा, मग त्याच्यासमोर 1. न हे एक अक्षर होतं पहा. न किती वेळा होता? न आहे 2 वेळा. बरं, न चा नंबर होऊन गेला. त्यानंतर क, क पण 1 वेळा मिळाला. क हे अक्षर 1 वेळा. ग अक्षर 2 वेळा. ग मिळाला 2. म, म कुठे मिळाला आणखी? नाहीये त्याला जोडी कोणी, म्हणजे म हा 1 वेळा. त्यानंतर त, त पण 1 वेळा. म्हणजे आता किती अक्षर आलेत पहा. 2-2 वेळा आलेली. द हे एक आलं, त्यानंतर न एक आलं, ग एक आलं, म्हणजे अशी 3 अक्षर. 3 अक्षर 2-2 वेळा आली, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर झालं. समजतंय ना काय चाललंय ते नक्की? येस ऑर नो? ओके ओके ओके. समजतंय ना? काय अडचण नाही. तर शेवटचे 2 मिनिट राहिलेत फक्त आपल्या जवळ. त्या 2 मिनिटामध्ये पाहूयात आपण किती प्रश्न सोडवतो. हा, या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्याचे शेवटचे अक्षर लिहा. काय तयार होईल बरं? पाहूयात. ते नाव तयार करून दाखव बरं मला फास्ट. कोण दाखवतंय अगोदर? काय शब्द तयार झाला? चेक करते मी चॅट बॉक्स मध्ये. अरे एकाचं नाव येते की नाही? काय नाव तयार झालं असेल बरं? व्हेरी गुड. लकी, लकीने सांगितलंय पा. जनमत. काय होतंय? जनमत. जनमत. बरं, आता याचं शेवटचं अक्षर काय होतं मग? त. त कुठे आहे? सुरुवातीलाच आहे, म्हणजे पहिल्या क्रमांकाचं उत्तर झालं. पुढचा प्रश्न पाहूयात आता. काय आहे पुढचा प्रश्न? आता हा आपला शेवटचा असणार आहे. सचिवालय हा शब्द उलट क्रमाने लिहिला तर येणाऱ्या शब्दातील शेवटून चौथे अक्षर कोणते? तर चला आलं उत्तर. पर्याय क्रमांक 1. कोणाचं च म्हणणं, ची म्हणणं, कोणाचं ल येते. बर, आता सचिवालय हा शब्द आपल्याला काय करायचंय? उलट क्रमाने लिहायचं आहे. लिहून घेऊयात मग उलट क्रमाने. य, ल, वा, ची, स असा लिहिला आपण. हा, तर येणाऱ्या शब्दातील आता शेवटून चौथे अक्षर कोणतं? शेवटून पहिलं 1 आलं, 2 आलं, 3 आलं आणि 4 आलं, म्हणजे शेवटून चौथं अक्षर आलं ल. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. बरं, मला सांगा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित समजलेत का? आज मी तुम्हाला पीडीएफ पाठवते. ती पीडीएफ तुम्ही नोटबुक मध्ये सोडवायची किंवा पीडीएफ पण एडिट करून सोडवता येते. समजलंय ना सर्वांना? बाय, गुड नाईट. मला कमेंट करत जा, मेसेज करत जा. ओके बाय.